नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील खूप महत्त्वाचा भाग सरळ व्याज याचा अभ्यास करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने, जेणेकरून ते आपल्याला समजावं, सोडवता यावं आणि पेपरमध्ये आल्यानंतर सहज आपण ते सोडवावं, या सोप्या भाषेत आपण आज हे समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण सरळ व्याज याचा अभ्यास करणार आहोत. येथे एक प्रश्न आहे. उदाहरणार्थ, दर साल दर शेकडा 5 दराने 1000 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती, असा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येणार आहे, तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे आणि ते सूत्र म्हणजे कदम भागिले 100. आता इथं कदम साहेबांना आपण आणलं आणि हे कदम भागिले 100 सहज आणि सोप्या भाषेत कदम हे नाव आपल्याला लक्षात राहील. कदम भागिले 100. आता कदम मध्ये काय काय आहे ते आपण समजून घेऊ. क म्हणजे काळ, द म्हणजे दर आणि म म्हणजे मुद्दल, असे हे कदम. आणि या कदम भागिले 100 केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आता क म्हणजे काय, तर काळ किती वर्षाचा आहे, 4 वर्षाचा. त्यानंतर दर काय आहे, 5% दराने, म्हणून या ठिकाणी दर किती आहे, 5 आहे. आणि मुद्दल म जे आहे शेवटचं म, तर हे काय, मुद्दल किती आहे, 1000. हेच आपण आता सूत्रामध्ये ठेवूया. सूत्रामध्ये ठेवताना पहिला काळ आपण ठेवणार आहे, तो आहे 4. त्यांच्यात गुणाकारात चिन्ह असं म्हणून गुणाकार. त्यानंतर पुढचा आहे दर किती आहे, 5 गुणिले मुद्दल किती आहेत, 1000. म्हणून या ठिकाणी आपण 1000 लिहून घेणार आहोत, भागिले 100 आपण घेणार आहोत. अशा पद्धतीने हे घेत असताना आता महत्वाची गोष्ट, यांना भाग द्यावा लागतो. आणि हा भाग देत असताना एक महत्वाची गोष्ट असते, खाली 0 आणि वरचे 0 आपण कट करू शकतो. म्हणजे खाली जर 2 शून्य असतील आणि वरती जर 2 शून्य असतील तर ते कट करू शकतो. म्हणून हे 2 शून्य जातील आणि हे 2 शून्य जातील. आता उरलेला भाग आपण खाली लिहून घेऊ. 4 गुणिले 5 गुणिले 10 भागिले, आता काहीच राहिलं म्हणून आपण खाली काय लिहायचं नाही, 1 राहिला तो लिहिला नाही तरी चालतो. आता या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच आपलं काय, सरळ व्याज निघणार आहे. म्हणून आता 10 5 50, 50 चौक 200 किंवा 4 पंचे 20, 20 10 200, अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे 200. म्हणजे त्या ठिकाणी सरळ व्याज बरोबर 200 असं त्याचं उत्तर येणार आहे.